नमस्कार, मी वैशाली मधुर भोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। चला मग मजेदार रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला मस्त अशी भरली वांगी कशी बनवायची ते सांगणार आहे। तर भरली वांगी बनवत असताना यामध्ये मी कुठलंही वाटण न करता मस्त अशी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही भरली वांगी करून दाखवणार आहे। तर बनवायलाही सोपी आहे आणि खायला तर खूप अशी टेस्टी लागते। तर इथे मी 6 वांगे घेतलेले आहेत। तर वांगे घेताना आपल्याला छोट्या आकाराचे म्हणजे मीडियम साईजचे आपल्याला वांगे घ्यायचे आहेत। तर वांगे घेताना असे मस्त काटेरी वांगे घ्यायचे आहेत। तर काटेरी वांगे घेतले की वांगे खाताना खूप असे छान चवदार लागतात, त्याच्यामुळे असे काटेरी वांगे घ्यायचे आहेत। आता ही वांगी आपण कट करून घेऊयात। तर वांग कट करताना आपल्याला थोडंसं देठ कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने बघा, खूप जास्त देठ कट करायचं नाहीये आणि याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी बघा, मी अशा प्रकारे हे वांग कट करून घेतलेलं आहे। वांग किडकं वगैरे आहे का ते चेक करून घ्यायचे। तर अशा प्रकारे बघा, हे वांग अजिबात किडकं नाहीये। तर हे असे 4 भाग करून घ्यायचे आहे। तर इथे मी हे थोडंसं पाणी घेतलेलं आहे। यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात। आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालतीये। तर मिठामुळे ना आपली वांगी काळी पडत नाही, त्यामुळे यामध्ये आधी मीठ टाकून नंतर ही वांगी यामध्ये टाकायची आहेत। तर अशाच प्रकारे आपण सगळी वांगे कट करून घेऊयात। तर इथे मी सगळे वांगे कट करून घेतलेले आहेत। आता याचा आपण मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। यामध्ये मी 2 चम्मच धने पावडर घालतीये। तर धने पावडर थोडं जास्तच घालायचं म्हणजे 2 चम्मच घालायचं आहे। 1 चम्मच लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच बेसन पीठ घालायचं आहे। तर बेसन पीठमुळे ना भाजीला खूप छान असा दाटसरपणा येतो, त्यामुळे थोडंसं बेसन पीठ घालायचं आहे। थोडीशी हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चम्मच काळा मसाला घालायचा आहे। अर्धा चम्मच आलं लसूण पेस्ट। आता यामध्ये आपण हे भाजलेलं खोबरं घालायचं आहे। तर खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आणि त्याला हातानेच असं बारीक करून घेतलेलं आहे। तर या पद्धतीने बघा, अशा प्रकारे मी हे हातानेच बारीक करून घेतलेलं आहे। आता यामध्ये हे घालूया। तर हे साधारण 2 चम्मच मी भाजलेलं खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी हे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। तर शेंगदाणे मी चांगलं असं भाजून घेतलेले आहेत आणि त्याला असे 2 चम्मच मी हे शेंगदाण्याचं कूट घालतीये। आता यामध्ये आपण अर्धी चम्मच तेल घालायचं आहे आणि याला हाताने आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। म्हणजे हे सगळे मसाले आता हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने पण खूप छान अशी भाजी छान होते। अगदी कमी वेळामध्ये ही भाजी बनवून तयार होते तुमची। कुठलंही वाटण न करता तुम्ही हे भाजी करून घेऊ शकता। तर शेंगदाणे मी आधीच याची एक पेस्ट करून ठेवलेली आहे, म्हणजे याचा कूट आधीच एका बर्नीमध्ये भरून ठेवलेला आहे। जेव्हा ही भाजी करायची असेल तेव्हा लगेच मी त्याचा कूट टाकत असते। तर आपलं हे व्यवस्थित आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे वांगी यामध्ये भरून घेऊयात। तर इथे मी एक वांग घेतलेला आहे। आता यामध्ये आपण हा मसाला भरून घेऊयात। तर मसाला असं छान दाबून भरायचा आहे। तर या ठिकाणी बघा, अशा प्रकारे मी या वांग्यामध्ये मसाला छान भरून घेतलेला आहे। तर अशाच प्रकारे आपण सगळी वांगी यामध्ये भरून घेऊया। तर इथे मी सगळी वांगी भरून घेतलेली आहेत आणि इथे थोडासा मसाला राहिलेला आहे, ते आपण फोडणीला देणार आहोत। चला आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया। आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई आपली चांगली गरम झाली आहे। आता यामध्ये आपण तेल घालूयात। तर यामध्ये मी 2 पळी तेल घालतीये। तेल चांगलं गरम झाले, यामध्ये मी थोडेसे जिरे घालतीये।
थोडीशी मोहरी, थोडंसं हिंग घालायचं आहे। इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय, त्याला मी असं बारीक कट करून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा चांगला सोनेरी रंगावर आपल्याला चांगला हलकासा परतून घ्यायचा आहे। आता कांदा चांगला परतून झालेला आहे। यामध्ये आपण हा मसाला घालायचा आहे। तर आपण हे वांग्यामध्ये भरलेला होता तो थोडासा उरलेला यामध्ये आपण घालूयात आणि हा मसाला यामध्ये व्यवस्थित आता चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हा मसाला छान असा परतून झालेला आहे। यामध्ये आपण हे टोमॅटो घालायचं आहे। तर इथे मी मीडियम साईजचा टोमॅटो त्याला असं बारीक कट करून घेतलेला आहे, ते यामध्ये आपण घालून याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। आता टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये आपण ही वांगी टाकून घ्यायची आहे। तर यामध्ये आपण एक एक सगळी यामध्ये वांगी टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे। तर ही वांगी आपल्याला 1 ते 2 मिनिट चांगलं तेलामध्ये छान परतून घ्यायची आहेत। तर हे वांगे 1 ते 2 मिनिट छान असे परतून घेतलेले आहेत। तर तेलामध्ये छान असे मुरलेले आहेत हे वांगे। आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर इथे मी अशी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालूयात आणि यालाही व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। तर ही वांगी एकदम छान अशी टेस्टी लागतात। अगदी कमी वेळामध्ये झटकीपट असे हे बनवून तयार होतात। चवीला तर खूप, याचा रस्सा तर खूप जबरदस्त लागतो। चवीलाही खूप छान असे जबरदस्त लागतात हे वांगी। आता हे व्यवस्थित चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी घालूयात। तर पाणी आपल्याला थंड घालायचं नाही, थोडंसं गरम करून घालायचं आहे। तर एकीकडे मी हे पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। तर यामध्ये गरम करूनच पाणी घालायचं आहे, थंड वगैरे घालायचं नाही आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे। तर पाणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता, पण थोडं जास्तच पाणी घालायचे। जसे जसे हे वांगे छान शिजत येतात त्याला छान असा घट्टपणा यायला लागतो। तर इथं बघा सुरुवातीला तुम्हाला ही ग्रेव्ही थोडीशी पातळ वाटत असेल, पण जशी जशी ती छान शिजत येते त्याला छान असा दाटसरपणा यायला लागतो, कारण की आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये बेसनसुद्धा घातलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला छान असा दाटसरपणा यायला लागतो। आता याला उकळी येईपर्यंत गॅस आपण हाय फ्लेमच ठेवायचा आहे। तर गरम पाणी घातल्यामुळे त्याला लगेच अशी उकळी यायला लागते। तर या ठिकाणी बघा याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे। आता यावर आपण झाकण लावून याला आपण 10 ते 15 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे। तर 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या भाजीला कलर आला आहे आणि टेक्स्चर तर खूप जबरदस्त झालेला आहे। तर आपली वांगी आता शिजली का नाही चेक करून घेऊया। तर बघा याचा रस्सा देखील काय जबरदस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे। तर बघा खूपच छान आपली ही वांगी इथं छान झालेली आहे। तर आपलं वांग शिजलं का नाही चेक करून घेऊया। तर बघा आपलं वांगही छान शिजलेला आहे, म्हणजे याचा देठ छान शिजला की समजायचं आपलं वांग छान शिजलेलं आहे। तर बघा याचा रस्सा तुम्ही पाहू शकता, छान अशी ग्रेव्ही खूप छान तयार झालेली आहे। बघा आपली ही भाजी मस्त आचारी लोक जी बनवतात अगदी तशा टाईप सारखी आपली ही वांग्याची भाजी इथं बनवून तयार आहे। तर इथे आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही तुम्हाला भाजी एका सर्व्हिसिंग बाउलमध्ये काढून दाखवते। तर इथे मी एक सर्व्हिसिंग बाउल घेतले, यामध्ये आपण ही भाजी टाकून घेऊया। तर बघा आपली ही मस्त अशी आचारी टाईप सारखी आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे। तर कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार झालेली आहे। तर याचा रस्सा बघा खूपच जबरदस्त आपली ही भाजी बनवून तयार आहे। तर ही तुम्ही गरमागरम भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता। तर याचा रस्सा तुम्ही भाताबरोबर देखील खाऊ शकता, खूपच जबरदस्त लागतो।
तर इथे आपली मस्त अशी चमचमीत भरली वांगी इथं बनवून तयार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. माझी खात्री आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत